धन्यवाद. आणि तत्पूर्वी एक विनंती असेल शेणवई संघाला की कृपया आपण आले असल्याची इथे नोंद करावी. शेणवई संघ, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर कृपया रिपोर्टिंग करावी. संघाचा कर्णधार आपण व्यासपीठाकडे यावं. शेणवई संघ, कारण यानंतर उपांत्य फेरीचा सामना आपण इथे खेळणार आहोत. मला आठवते की डॉक्टर सी डी देशमुख कॉलेजमध्ये एक नेहमी वक्तृत्व स्पर्धा व्हायची आणि त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये डॉक्टर सी डी देशमुख वक्तृत्व स्पर्धा ही जिल्ह्यातील एकमात्र अशी वक्तृत्व स्पर्धा असायची की जी जिंकण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याभरातील प्रत्येक कॉलेज युवक युवती त्याच्यासाठी प्रयत्न करायचा. त्या वक्तृत्व स्पर्धेत एकदा अंतिम फेरीमध्ये मी एक कविता सादर केली होती. मला ती आजही आठवते. त्यातले थोडे मोठे बोल इकडे तिकडे गेले असतील, परंतु आशादायक चित्र काय असतं ते बोल असे होते, उमेश दादा. अजूनही मला पहाटेची सुंदर स्वप्न पडतायत, एवढ्याशा अंधारानं मी निराश होणार नाही. अजूनही मला वसंताची चाहूल लागत आहे, एवढ्याशा पानगळीनं मी हताश होणार नाही. होरपळणारे उन्हाळे अधूनमधून येतीलच, ढग बरसतीलच पावसाचे नाही असे नाही. अस्ताव्यस्त गवत थोडे वाढले असले तरी माझ्या अंगणातील तुळस मात्र अद्यापही जळाली नाही. आणि याच आशावादावरती मी आज मैदानात उतरतोय की जिथे दोन्ही संघ कोलाड असोसिएशनचे आहेत. श्रीराम महादेववाडी संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. गुंजन 11 कोलाड संघाला त्याने फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ज्या मैदानामध्ये महादेववाडी संघाची गोलंदाजी विरुद्ध गुंजन 11 कोलाड संघाची फलंदाजी, असा हा सामना मित्रांनो पाहायला मिळणार आहे. या सामन्यामध्ये जसं बाळा महाबळे म्हणाले की काटेकी टक्कर पाहायला मिळेल, संकेत देशमुख म्हणाले की या सामन्यामध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारची फाईट बघायला मिळेल. सो फायटिंग स्पिरिट जे अपेक्षित आहे ते पाहायला मिळावं हीच आपली भावना आहे आणि म्हणूनच त्याच भावनेने मित्रांनो वळतोय मी या सामन्याकडे, जो सामना तुम्हाला चित्त थरारक, नाट्यपूर्ण आणि खऱ्या अर्थानं रंगतदार या शब्दांमध्ये ऐकायला मिळेल. नाणेफेकीचा कौल झालाय. श्रीराम महादेववाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला मित्रांनो. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय जरा ऑर्गनायझरशी संपर्क साधायचा आहे, म्हणजे टीमला. महादेववाडी संघाचा कर्णधार आणि गुंजन 11 कोलाड दोन्ही कॅप्टनने जरा इकडे या. गुंजन 11 कोलाड टीमच्या कॅप्टनने इकडे यायचं आहे आणि महादेववाडी संघाच्या कॅप्टनने सुद्धा यायचं आहे. थोडासा एक इश्यू आहे आणि तो आपल्यासोबत आम्हाला डिस्कस करायचा आहे. ॲज अ ऑर्गनायझर म्हणून या भूमिकेमध्ये संकेत देशमुख आणि बाळा महावे आपल्याशी काही संवाद साधू इच्छितात, कारण सामना चांगला व्हावा ही प्रेक्षकांची जशी अपेक्षा आहे ऑर्गनायझरची सुद्धा तीच अपेक्षा आहे. आणि त्याच भावनेने मित्रांनो आपण एकत्र इथे आलोय आणि ती क्रिकेट स्पर्धेच्या नात्याने आपण या स्पर्धेचा आनंद सुद्धा घेतोय. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. हे स्पोर्ट्समनशिप फार इम्पॉर्टंट आहे, कारण ज्या वेळेला
आपण नाणेफेकीचा कौल झाला. हा सामना ज्या सिच्युएशनला थांबला होता तिथून आता पुढे कंटिन्यू होणार आहे. नाणेफेकीचा कौल झाला. विवेकने टॉस जिंकला आणि त्याने सांगितलं की 4 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला 40 धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न आम्ही जरूर करू आणि प्रयत्नांती परमेश्वर हे लहानपणापासून आपण शिकत आलेलो होतो उमेश दादा, आणि त्याच्यामुळे त्यात कोणतीही शंका नाही. पाहायचं आहे की एफर्ट्स टुवर्ड सक्सेस अशा पद्धतीचा जेव्हा शब्दप्रयोग केला जातो तेव्हा तो मला भारी आवडतो. परंतु त्या सक्सेसच्या काही ज्या स्टेप्स असतात ना त्या तुम्हाला हळूहळू गाठाव्या लागतात. कारण एकाच रात्री अभ्यास करून जर 10वीला 90% पडले असते तर मग बऱ्याच जणांनी एकाच रात्रीत अभ्यास केला असता. परंतु असं होत नाही. त्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. वर्षाचं टार्गेट ठरवावं लागतं. त्या पद्धतीने प्रिलियम एक्झाम असेल किंवा ज्याला आपण तिमाही परीक्षा, सामाही परीक्षा, कोरोनाने सगळ्यांचं भलं केलं ते जाऊ द्या, पण एका बाजूला म्हणजे सगळ्यांचं इन द सेन्स मी स्टुडंटचं म्हणतोय, गैरसमज कृपया करू नये, त्या वाक्याला धरून घ्यावं. तर त्याच्या अर्थी की ज्या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो की तिमाही, सामाही, पुन्हा पूर्व परीक्षा असे जे काही टप्पे असायचे ते सगळे काही बाजूला झाले अलीकडच्या काळात. पण तरीसुद्धा आपण आपल्याच फेजमध्ये जाऊया जिथे तिमाही परीक्षा असेल, सामाही परीक्षा असेल, प्रिलियम असेल आणि त्याच्यामध्ये यश मिळाल्यानंतर आपण आपले मार्क्स फिक्स करायचो. अलीकडच्या काळामध्ये सेमेस्टर एक्झाम ज्याला म्हटलं जातं, मग फर्स्ट सेम आणि सेकंड सेमचे मार्क्स कॅल्क्युलेट होतात, त्याच्यावरती तुम्हाला ॲग्रिगेट अशा पद्धतीचे ग्रेडेशन मिळतं. सो इट इज ऑल अबाउट युअर एफर्ट्स आणि ते प्रत्येक स्टेपला इम्पॉर्टंट असतात. आणि मी तेच तर म्हणतो की मग तशा पद्धतीचा परफॉर्मन्स क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा केला जातो. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटर सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेत, उच्च शिक्षित क्रिकेटपटू पाहायला मिळाले. पूर्वीच्या काळामध्ये अनिल कुंबळेसारखा इंजिनियर भारतीय संघामध्ये खेळला. हल्ली टेनिस क्रिकेटरमध्ये जर 11 क्रिकेटपटू असतील तर त्यातले 5 इंजिनियर असतात. आणि का नसावे, योगेश पेणकर हा सुद्धा जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, ज्याचं कौतुक आपण करतो, तो सुद्धा उच्च शिक्षित आहे, इंजिनियर आहे, चांगल्या पदावरती कामाला आहे. पण सेम टाइम आपण पाहिलं तर क्वालिफिकेशन हे सुद्धा मॅटर करतं मित्रांनो. आणि अकॅडमिक क्वालिफिकेशनमध्ये म्हणजे तुम्हाला एक किस्सा सांगतो की जसप्रीत बुमराह हा जो क्रिकेटपटू आहे त्याच्या शिक्षणाच्या बद्दल सांगायचं नाहीये, पण IIT मधल्या अनेक चांगल्या म्हणजे उच्च शिक्षित तरुणांनी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचं एक ॲनालिसिस केलं आणि त्याचे फिजिक्स म्हणजे त्याची जी देहबोली आहे किंवा त्याचं जे शरीर रचना आहे, त्याचे बॉलिंग ॲक्शन्स आहेत, याचं इंजिनिअरिंग कसं असू शकेल. म्हणजे ज्या वेळेला जसप्रीत बुमराह फॉलो थ्रूमध्ये धावत येतो, त्या धावत येताना त्याचा स्पीड काय आहे, त्याची ॲक्युरेसी कशा पद्धतीने मोजली जाते किंवा त्याचा बॉडी लँग्वेज काय असतं, गोलंदाजी करताना चेंडू टाकत असताना कुठल्या पद्धतीची त्याची ॲक्शन आहे आणि मग त्या पायाला तो कसा ग्रीप देतो, या सगळ्या या गोष्टींचा ॲनालिसिस केला गेला आणि मग त्याच्यामागचं इंजिनिअरिंग बाहेर आलं, ज्याला अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट इंजिनिअरिंग म्हटलं गेलं. म्हणजे मला राजकारणातला तो शब्द जबरदस्त आवडतो, तो शब्द आहे सोशल इंजिनिअरिंग. पण त्याच्या पलीकडचं जाऊन हे एक इंजिनिअरिंग जे क्रिकेट इंजिनिअरिंग पाहायला मिळतं ते फार इंटरेस्टिंग आहे. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणतो की इंजिनिअरिंग ही फील्डच फार जबरदस्त आहे आणि त्याच्यामधून तुम्ही अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी शिकू शकता, अभ्यास करू शकता, फक्त तुमचा प्रोजेक्ट कॉपी पेस्ट नसावा. सो वळूया मैदानाकडे, ज्या ठिकाणी काही जुने खेळाडू, काही नवीन खेळाडू अशा पद्धतीनं एका बाजूला महेंद्र आहे मैदानामध्ये, ज्याने तुफानी आणि आक्रमक खेळ दाखवला. आक्रमकता काय असते त्याचं उत्तम उदाहरण पेश केलं आणि त्याच्या समोर गोलंदाजीला येतोय तो पहिल्या षटकामध्ये राज बिरगावले. पहिलं षटक घेऊन राईट अमोर द विकेट गोलंदाजी करणार महेंद्रसाठी. महेंद्र अंधारेला पहिला चेंडू या वेळेला सबमरीन डिलिव्हरीने त्याचं स्वागत केलं. कारण अशा प्रकारच्या फलंदाजाला रोखायचं असेल तर तुमच्याकडे व्हेरिएशन असावं लागतं आणि ते व्हेरिएशन इतकं नाट्यमय असावं लागतं ना की समोरचा फलंदाज तुम्हाला प्रेडिक्ट करत असतो की पुढचा बॉल काय येणार आहे, ओव्हरपिच येईल, आखूड टप्प्याचा येईल की फुलटॉस येईल. असं जेव्हा डोक्यामध्ये हे सगळं काही चालू असतं ना, अशा वेळेला त्याच्या बरोबर बॉडी लँग्वेजचा आणि त्याच्या मानसिक कंडिशनचा अभ्यास करावा लागतो मित्रांनो. यावेळचा चेंडू आखूड टप्प्याचा, नव्या चेंडूला भिरकावलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. वेलकम 6 फॉर महेंद्र.
थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. नेहमी म्हटलं जातं की जिनियस असतो ना तो असा आक्रमक सुद्धा असतो आणि तो कधी नकारात्मक नसतो. जिनियस ऑलवेज पॉझिटिव्ह. तुम्ही मायकल फेल्प्सला बघा, तो उगाचच 20 पेक्षा अधिक गोल्ड मेडल जिंकलेला नाहीये. तुम्ही उसेन बोल्टला बघा, तोही गोल्ड मेडलची जी काही राशी त्याच्यामध्ये पाहायला मिळतं ना ती एक जिनियसचा अप्रोच असतं आणि जिनियस कधी नकारात्मक नसतो. तो तुम्ही टेनिस क्रिकेटच्या मैदानात पाहू शकता. महेंद्र अंधारे त्याचं नाव आहे, जो खऱ्या अर्थानं या उजेडामध्ये दाखवून देतोय की तो सूर्यासारखा तेजस्वी आहे, प्रखर आहे आणि तितकाच तेजोमय सुद्धा आहे, जो आज कोलाड असोसिएशनच्या सर्व त्या स्पर्धांना ओलांडून आज दहावीर चषकामध्ये खेळतोय. ज्या दहावीर चषकाचं स्वप्न तुषार शिंदे असतील, त्याच्यानंतर आमचे संकेत देशमुख असतील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पाहिलं होतं, त्या स्वप्नांना या सत्यात उतरवताना गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. राज गोलंदाजी करतोय. एक राज आपल्याला आठवत असेल जो सिमरन सोबत होता आणि हा राज या वेळेला मैदानामध्ये आपला स्वतःचा व्हॅलेंटाईन साजरा करतोय की समोरचा फलंदाज जर आपल्या विरुद्ध काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय तर आपण सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. ज्याला म्हणतात की ईट का जवाब पत्थर से देंगे, यहा ईट का जवाब प्यार से देने वाली राज की गेंदबाजी जारी है. यासिन सर, मैदानामध्ये पहिला चेंडू डॉट आला, दुसरा षटकार आला, तिसरा डॉट आलाय. दिस इज ऑल अबाउट द क्लास, दिस इज ऑल अबाउट द फॅन्टास्टिक थिंकिंग अँड दिस इज ऑल अबाउट टेम्परामेंट इन अ गेम. बॅक टू द बॉलर खेळलाय, चेंडू हवेत हातात आणि या वेळेला महेंद्र अंधारे बाद होतोय. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. संकेतजी, तुम्हाला माहिती आहे गौळवाडीमध्ये सशाची शिकार करायला जायची आणि वाघाची शिकार व्हावी, तसं झालं आता. मिड ऑफला जेल टिपायला गेला, तिथे त्याला वाटलंही नव्हतं की कॅच येईल. कॅच आला, त्याला तो अपेक्षितही नव्हतं की कॅच आलाय. तो थ्रो करायला गेला आणि त्याला म्हटलं अरे वाघ पकडला आपल्या जाळ्यात, क्या बात आहे. आणि हा आनंद त्याला झाला. दिस इज, मी म्हणतो ना, दिस इज फनी मोमेंट मित्रांनो. हे फनी मोमेंट आहेत, पण महेंद्र अंधारेची विकेट वाघाचीच विकेट आहे आणि त्याचं कौतुक करायला लागेल. फलंदाज महेंद्र अंधारे बाद झाला. योगेश आणि अनिकेत देशमाने ही जोडी मैदानामध्ये आहे. अनिकेत स्ट्राईकला असणार, अर्थात 4 चेंडू झालेत. वळतोय मित्रांनो 5व्या चेंडूकडे, ज्या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला होता. खोलवर टप्प्याच्या चेंडूमध्ये ना एक क्रांतिकारक बदल झाला. मी ज्याला रिव्हॉल्युशनरी फेज ऑफ द बॉलिंग म्हणतो, कारण हा क्रांतिकारक बदल कसा झाला बघा. पूर्वी फास्टर वन जो असायचा ना, तो जो यॉर्कर जो असायचा तो फास्टर वन असायचा, पण अलीकडे थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर स्लोअर वन कटर टाकतात गोलंदाज. म्हणजे जी जादू आणले ना, फ्लाईट द्यायचा पण फलंदाजाला आमंत्रित करायचा आणि स्लोअर वन ठेवायचा. यावेळचा हा चेंडू फुल टॉस देऊन बसलेत. चेंडू खेळलाय तो सरळ लॉंग ऑफ सीमारेषेवरती. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जोपर्यंत विवेक पोहोचेल, 2 धावा मिळतात फलंदाजाला, 2 धावा मिळतात योगेशला, 2 धावा मिळतात त्या या वेळेला गुंजन 11 कोलाड संघाला आणि धावसंख्या पोहोचते ती 9. पहिल्या षटकाचा खेळ संपला. राज ने हे पहिलं षटक टाकलं, ज्याच्यामध्ये 9 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याला मिळाली. याच दरम्यान कोलाड येथील कोलाड येथील श्री आकाशजी वर्मा यांचं या ठिकाणी आगमन झाले आहेत, जे गुंजन 11 कोलाडचे मोठे फॅन आहेत आणि सुदर्शन कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत. आकाशजी वर्मा, आपलं स्वागत आहे. गुंजन 11 कोलाडला त्यांनी शुभेच्छा कळवलेल्या आहेत. असे फॅन फॉलोअर्स वर्ग भरपूर आहेत. दहावीर मित्रमंडळाचे फॅन फॉलोअर्स वर्ग हे अगदी आखाती देशांमध्ये सुद्धा आहेत, कारण या मित्रमंडळाला त्यांनी तशा शुभेच्छा सुद्धा कळवलेल्या आहेत. हा फॅन फॉलोअर्स वर्ग फार महत्त्वाचा असतो. तुम्हाला माहिती आहे का, भारतीय म्हणजे इंडिया पाकिस्तान मॅच जर आपण बघत असू, पहिला स्कोर सांगतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा आल्यात. एक नाव आहे सुधीर चौधरी, जो सचिन तेंडुलकरचा मोठा फॅन आपल्याला पाहिला असेल, आणि दुसरे आहेत ते चाचा, पाकिस्तानचे चाचा. मी नेहमी म्हणत असतो, भारत पाकिस्तान सामना असला की चाचा चौधरी पाहायला मिळतात. चाचा फॉर द पाकिस्तान अँड चौधरी फॉर द इंडिया. सो चाचा चौधरी हे कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळतं. हा फॅन फॉलोअर असणं फार आवश्यक असतं. या फॅन फॉलोअरने आजवर हे क्रिकेट टिकलंय, ते क्रिकेट वाढलंय. आणि मी म्हणेन दहावीर मित्रमंडळाची सुद्धा हीच आशा आहे की पुढच्या वर्षी हे कोरोनाचं संकट टळो आणि आमच्याकडे लाखो प्रेक्षक वर्ग मैदानावरती आम्हाला पाहायला मिळो. हीच अपेक्षा ठेवून आम्ही पुढच्या वर्षी आणखीन नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचा प्रयत्न या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. वन ऑफ द फेवरेट बॉलर मुरली लॉंग ऑफला खेळलाय.
विवेकला टांगवतोय आणि चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. मी म्हणेन गुंजन 11 कोलाडमध्ये फलंदाजींमधले हरक्युलेस पाहायला मिळतात. म्हणजे एक फलंदाज बाद होतोय, दुसरा येतोय आणि दुसराही ठोकतोय. त्यांना माहिती आहे क्वार्टर फायनलचा सामना किती महत्त्वाचा आहे, ही स्पर्धा किती मोलाची आहे. मुरलीसारखा गोलंदाज जो फलंदाजांना नेहमी टांगवण्यासाठी ओळखला जातो. म्हणजे काही गोलंदाज असतात ना जे चतुर, चलाक याच्या पलीकडच्या शब्दांपलीकडे असतात. मी नेहमी म्हणत असतो की काही गोलंदाज असतात ना की फलंदाजाला मामा बनवतात अक्षरशः, आणि अशा गोलंदाजांच्या विरुद्ध खेळणं. बघा मुरली आतापर्यंत मैदानात गोलंदाजी करत होता, मागच्या 2 मॅचमध्ये एकही 6 खाल्ला नव्हता, आता त्याला षटकार बसलेला आहे. हेही काही गोलंदाज आहेत. म्हणजे मला आजही आठवते रवी तेंडुलकर बॉलिंग करायचा किंवा दत्ता पालवणकर मैदानात यायचा, ते बोलायचं छगा मारून दाखवा. आणि म्हणजे बॅट्समनला चॅलेंज करायचे, चल 6 मारून दाखव. सचिन अमृतकर आमच्या समोर बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे की त्या अप्रोचने ते खेळाडूला या ठिकाणी चॅलेंज द्यायचे, आणि त्या चॅलेंजवरती मित्रांनो क्रिकेटचे सामने आपण पाहिलेले आहेत. आणि म्हणूनच या दिमाखदार खेळ आपण रोहाच्या मैदानात पाहिलेला आहे. अलीकडचं क्रिकेट थोडं बदललंय. चेंडूचं म्हणजे आता कॅप्टनचा चेंडू वापरला जातो, तो टनाटन बाहेर जातोय. त्याच वेळेला खेळपट्टी काही वेळेला फलंदाजांना पोषक असते, बऱ्याच वेळेला अशी प्रकारची खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणारी मिळत नाही. यावेळेला चांगलं इम्प्रुव्हायझेशन, पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 16 धावा धावफलकावरती. महेंद्र बाद झाल्यानंतर योगेश सुद्धा बाद होतोय. दोन्ही साथीदार परतलेत, ज्यांनी सलामीवीर म्हणून मैदानामध्ये आले होते. आता इथे चॅम्पियनचा माइंडसेट काय सांगतोय ते पाहणं औत्सुक्याचं असणार, कारण एका बाजूला 2 फलंदाज माघारी परतलेत. 16 धावा धावफलकावरती. मुरली बाईतला विकेट मिळते. दोघांच्या गोलंदाजीचं अनालिसिस बघितलं तर उमेश मला कळतोय राजने 4थ्या चेंडूवर विकेट घेतली, मुरली बाईतने सुद्धा 4थ्या चेंडूवरती विकेट घेतली. 4 इथं फिक्स आहे, पण तो मैदानामध्ये विकेटच्या स्वरूपामध्ये जो विकेट देणार आहे, आणि अशा वेळेला धावांचा गती रोखणारी पाहायला मिळते. आहा, या वेळेला नमस्कार आणि चमत्कार जे आपण म्हणतो ना ते फार आवश्यक असतात. म्हणजे क्रिकेटमध्ये काही वेळेला ना अनेकशे फलंदाज असतात की पहिला चेंडू जरी छाग्याचा आला ना तरी त्याला नमस्कार करतात. मी काही बॅट्समन बघितलेत तुषारजी, तुम्हाला सांगतो की 2 चेंडूत 6 धावा हव्या असताना पहिल्या चेंडूला ते नमस्कार करतात, कारण त्यांना माहिती आहे असू दे छक्याचा बॉल, मी शेवटला छक्का मारेन, आणि ते मारतात. असेही काही बॅट्समन आहेत. आणि मी म्हणतो म्हणूनच ना हा खेळ एक भन्नाट प्रतिभेचा आहे. या वेळेला हा फटका, हो हो, हा चेंडू लॉंग ऑफ, सीमा रेषा बाहेर, दणदणी, दे धक्का, घे छक्का. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. खेळावर हुकूमत गाजवणे असा एक शब्दप्रयोग आहे. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 23 धावा धाव फलकावरती झाल्यात, आणि 23 धावांमध्ये 2 महत्त्वाचे गडी तंबूत परतलेत. अनिकेत देशमाने फलंदाजी करतोय आणि 2 षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिले. आपल्याला मित्रांनो आठवावं लागेल की जेव्हा राज गोलंदाजीला आला त्याने 9 धावा खर्च केल्या, आणि आता दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा गोलंदाजीला मुरली बाईत आला त्याने 14 धावा खर्च केल्या. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर जेव्हा 23 धावा आल्यात, पाहायच्यात पुढच्या 12 चेंडूंमध्ये कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. कारण 3 वाईट जर पाहायला मिळाले तर दीपक शेठ गिजे आणि प्रमोद शेठ देशमुख यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बघा, वाईडवर सुद्धा तुम्हाला बक्षीस मिळते. मी नेहमी म्हणतो की वाईड हा वाईटच आहे, पण पारितोषिक मिळून देणारा असेल तर खेळाशी थोडीफार प्रमाणात का होईना प्रतारणा पण होऊ शकते. परंतु याच वेळेला गोलंदाजीसाठी येतोय संदेश.
संदेश बाईत यासिन सरांनी मगाशी म्हणाले होते की ज्या वेळेला कंपनीच्या स्पर्धा असतात त्यावेळेला संदेश बाईत हा त्या खेळामधला एक हुकूमत गाजवणारा खेळाडू पाहायला मिळतो. तोच संदेश ज्याने मगाशी सामन्यामध्ये चांगली बॅटिंग सुद्धा केली होती. पाहायचं की आज गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये संदेशचं वर्चस्व काय पाहायला मिळते. या वेळेला संदेशचा हा ओव्हर पिच बनवून खेळून काढलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेवर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. भारतीय संघाचा म्हणजे अंडर 19चा कोच राहुल द्रविड राहिला होता. तुम्हाला आठवत असेल राहुल द्रविडने एक छान स्टेटमेंट दिलं होतं की तुम्ही वयाच्या 15व्या वर्षी यशस्वी असाल तर तुम्ही 20व्या वर्षी असालच असं नाही, 25व्या वर्षी असालच असं नाही आणि 30व्या वर्षी बिलकुल नसाल. त्याचं कारण आहे की तुमचं कन्सिस्टन्सी फार इम्पॉर्टंट असते. इथे मैदानात मित्रांनो हे एक्झाम्पल घेण्यामागचं कारण असं की एका बाजूला अनिकेत देशमाने चांगली बॅटिंग करतोय पण त्याला साथ देण्यासाठी जो कल्पेश मैदानामध्ये आला होता त्यालाही वाटलं की आपण संदेश बाईतवरती हल्ला चढू, पण त्यामध्ये कन्सिस्टन्सी राखणं किती इम्पॉर्टंट असतं ते मैदानामध्ये गोलंदाजाने दाखवून दिलं. या वेळेला आपण पाहतोय तो फलंदाजाला पूर्णपणे चक्रावून सोडतोय. धाव जरूर इथे पूर्ण होते परंतु लेग बाईटच्या स्वरूपात जी धाव आली, लेग बाईटच्या स्वरूपात धाव आल्यानंतर 24 धावा धाव फलकावरती लागल्यात. पण मी कौतुक करेन गोलंदाजाचं, ज्याला क्रिकेटमध्ये बाउन्सिंग कमबॅक म्हणतात. कारण काही वेळेला कमबॅक होतं परंतु बाउन्सिंग कमबॅक होणं सोपं नसतं. बाउन्सिंग कमबॅक आजपर्यंत जर जमलं असेल तर वीरेंद्र सेहवागला, त्याला ड्रॉप केला, तो ऑस्ट्रेलियाला गेला, त्याने 195 भडकावल्या, मेलबर्नच्या ग्राउंडवरती दाखवून दिलं की सेहवाग आहे, त्याच्या पलीकडे दुसरा कोण नाही. सो हे बाउन्सिंग कमबॅक बऱ्याच वेळेला क्रिकेटमध्ये कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतं परंतु ते ज्या वेळेला पाहायला मिळतं ना ते फार मी म्हणतो की ते क्युरिओसिटिक असतं पण सेम टाइम ते मैदानामध्ये मोटिवेशनल सुद्धा असतं. पाहायचं आहे की मोटिवेशनल इन्स्पिरेशनल या गोष्टी मी नेहमी एक्सटर्नल फॅक्टर म्हणून म्हणतो. आधी मी मोटिवेशनपेक्षा ॲक्शनमध्ये जास्त महत्त्व ठेवतो आणि म्हणूनच मोटिवेशनच्या अगोदर जर काही येत असेल तर ते ॲक्शन आहे. पाहायचं या ॲक्शन रूपी चित्रपटामध्ये 24 धावा जेव्हा धाव फलकावरती लागल्यात संदेश बाईत मैदानामध्ये कशा प्रकारची आणखीन वेगळी अस्त्र करतोय जेव्हा फलंदाजीला स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय संकेत मुंडे. रिव्हर्सचा प्रयत्न यावेळेला पहिलंच वाटलं की फलंदाज उलट्या हाताने खेळेल आणि गोलंदाजाने त्याला टांगवलाय अक्षरशः. लेग ब्रेक या मैदानावरती आपल्याला आठवत असेल तुषारजी, याच मैदानावरती डिंगडॉंग पुणेमधून अतुल खेळला, अतुल दाभाडे समथिंग. सो अतुल खेळला या मैदानावरती ज्याने लेग स्पिनची कला दाखवली होती. याच मैदानावरती लेग स्पिन टाकून त्याने मेडनवर टाकली होती आणि त्यावेळेला त्याने स्पर्धेतला बेस्ट बॉलर म्हणजे त्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सुद्धा स्वीकारलं होतं. याच मैदानावरती ही लेग स्पिनची कला परत एकदा आपल्याला अनुभवताना पाहायला मिळाली. संदेश बाईतच्या गोलंदाजीचं व्हेरिएशन या षटकात तो कमालीचा यशस्वी ठरतोय. विकेट घेतोय, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो धावा रोखणारा गोलंदाज ठेवतोय. कंजूशीचं जे फॅक्टर आहे ना, मी नेहमी म्हणत असतो की जगण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात ना त्या अलीकडे बदललेल्या आहेत. म्हणजे पूर्वी आपण म्हणायचो अन्न वस्त्र निवारा या आपल्या प्रायमरी नीड्स आहेत. आता तसं नाहीये. अन्न वस्त्र निवारा, मोबाईलचा डेटा आणि क्रिकेट 5 गोष्टी झाल्यात. त्याच्यामुळे या इम्पॉर्टन्स थिंग म्हणजे अन्न वस्त्र निवारा तर आहेत पण त्याला मोबाईलचा डेटा तो तुमचा 4Gचा असायला हवा. अलीकडे 3G तर कुठेच बकवास म्हणजे तो बाहेर गेला आणि अलीकडच्या काळामध्ये हे क्रिकेट सुद्धा तेवढंच महत्त्वाचं झालंय. यावेळचा हा चेंडू हवेत खेळलाय. यष्टी रक्षक सोपा झेल त्याच्या हातून सुटतोय. थोडंसं का होईना हास्यास्पद क्षण निर्माण होतात परंतु उमेश मला कळवतोय की धाव फलकावर धावा आलेल्या नाहीत. संदेश बाईतचं षटक केवळ 2 धावांचं ठरलं कारण 25 धावा धाव फलकावरती लागल्या. पहिल्या षटकात जिथे 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकात जिथे 14 धावा आल्या तिथे संदेश बाईत हुकूमत गाजवतोय मैदानामध्ये आणि बाउन्सिंग कमबॅक करतोय आणि म्हणूनच 3 षटकांचा खेळ संपलाय. जी गुंजन 11 कोलाड संघाची गाडी रोह्यावरून सुटून डायरेक्ट मला असं वाटत होतं की सिंधुदुर्गात पोहोचते की काय, मध्ये स्टॉप लागायला लागले. सिग्नल कुठेतरी पडले असे तुषारजी या ठिकाणी मला सांगतात. पण माणगावला सिग्नल पडला आणि तो सिग्नल जिथे पडलाय ना तो आता सिग्नल ओलांडायला लागेल कारण शेवटचं षटक येणं भाग आहे. कोलाड इंदापूर
अच्छा, कोलाड, इंदापूर, माणगाव असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले आणि याचमुळे आपण पाहतोय कोलाड असोसिएशन मधले 2 संघ आहेत. मी धन्यवाद देईन या ठिकाणी बाळा महाबे यांना, धन्यवाद देईन संकेत देशमुख यांना की असोसिएशन ज्या प्रकारे बांधल्या गेलेल्या आहेत त्यातून जे संघ आज पाहायला मिळतात ते फार महत्त्वाचं आहे. या पद्धतीने संघटना बांधण्याचं स्वप्न आम्ही ठेवलं होतं आणि त्या स्वप्नाचा पाठपुरावा या दोन्ही व्यक्तीने केला. आज त्या असोसिएशन उभ्या राहिलेल्या आहेत, त्या पुढे जात आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला क्रिकेटचा खेळ सुद्धा तेवढाच बहरताना मित्रांनो पाहायला सुद्धा मिळतोय. दहावीर मित्रमंडळाने हेच तर स्वप्न पाहिलं होतं की 10व्या वर्षामध्ये जेव्हा आपण स्पर्धेत येऊ त्यावेळेला केवळ आणि केवळ रोह्यातलेच दर्जेदार संघ पाहायला मिळतील आणि ते स्वप्न मला वाटतं आता दूर राहिलेलं नाहीये, कारण त्या स्वप्नाचा पाठलाग करत आपण सत्यात उतरलोय. विवेक गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडू यावेळेला शफल होऊन खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर, चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. पूर्वी लेफ्ट हँडेड बॉलर्स आला की आपला बॅट्समन गरबा खेळतोय असं वाटायचं, पण आता आपण पाहतोय की लेफ्ट हँडेड बॉलर आला की त्याला पहिल्या चेंडूवर चौकार लगावला जातोय. हा अप्रोच किती बदललाय रोहा क्रिकेटमधला, जो मला खऱ्या अर्थानं अभिमानास्पद वाटतोय. लेफ्ट हँडेड बॉलर आहे विवेक आणि आपल्याकडे लेफ्ट हँडेड बॉलरच्या समोर मी एक बॉलरला म्हणजे 2-2 ओव्हर मेडल टाकताना पाहिलं याच मैदानावरती. पण जिथे आता विवेक सारखा लेफ्ट हँडेड बॉलर आहे जो चांगला आहे, ज्याचा अप्रोच चांगला आहे, ॲटिट्यूड चांगला आहे, बॉल टर्न करू शकतो, व्हॅरिएशन आहे, क्लास आपला स्वतःचा इम्प्रूव्हाइज करतोय, अशा गोलंदाजाला फलंदाज संकेत मुंडेने चौकाराने त्याचं स्वागत केलं. 29 ऑन बोर्ड, 29 धावा धाव फलकावरती. विवेकचा पुढचा चेंडू या वेळेला पुढे सरसावून ठोकलाय. चेंडू जातोय तो लॉंग ऑफ सीमारेषेवरती. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण झाल्यात. फलंदाज संकेतला माहिती होतं की बराच आपण साधारण एक नो मॅन लँड ज्याला निर्मनुष्य परिसर म्हणतोय असा फटका खेळलाय जिथे 2 धावा मिळतात. प्रयत्न चांगला होता पण तो असफल ठरला. याच दरम्यान प्रेक्षकांसाठी पारितोषिक येते दीपक शेठ गिजे आणि प्रमोद शेठ देशमुख यांच्याकडून. जो सीमारेषा बाहेर कोणी प्रेक्षक झेल टिपेल, षटकार जो चेंडू असेल त्याचा झेल टिपेल, त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पकडो कॅच जीतो मॅच एकेकाळी एका ॲडव्हर्टाईजचं टॅगलाईन्स होती आणि तीच आता यावेळेला मैदानामध्ये प्रेक्षकांसाठी आहे. धाव फलकावरती धावसंख्या पोहोचली ती 32 पर्यंत. 3 गडी बाद 32 धावा धाव फलकावरती लागल्यात. या धावा लागत असताना आपण पाहतोय की विवेकचं शेवटचं षटक चालू आहे. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. विवेकने क्षेत्रव्यूह जो फैलावला आहे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, एक कबर आणि या वेळेला हा चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेवर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. थँक्यू डीजे मास्टर. हसन जी, करण अर्जुनचं गाणं या ठिकाणी लागलं आणि तो आपल्याला डायलॉग आठवला की मेरे करण अर्जुन आएंगे. शायद अभी 2 गेंदे बची है, कौन करण और कौन अर्जुन, फैसला अभी होगा. हां मी घेणार आहे, मला आहे लक्ष, माझं लक्ष आहे. किशोर मालुसरे व्यासपीठावर बसलेत, साधारण थोडेसे आज शांत दिसत आहेत ते. उद्या काहीतरी धमाका करणार असतील. ही वादळापूर्वीची शांतता आहे. हां हा चांगला चेंडू, विवेकचं कौतुक करावं लागेल. टप्पा घेतल्यानंतर झपकन बाहेर वळतोय. याला मी म्हणतो ना हा भानामध्ये प्रकारचा चेंडू असतो, समजतच नाही फलंदाजाला काय आला काय गेला कसा गेला, गडबड झाली गोंधळ झाले, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. दिस इज ऑल अबाउट द फनीएस्ट मोमेंट. आणि परत एकदा यावेळेला जोरात टाकला, थोडा लांबवला आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे मास्टर. 32
33 धावांची गरज असणार आहे. 32 धावा धावफलकावरती लागल्या. श्रीराम महादेववाडी संघाचा कर्णधार विवेक मला म्हणाला होता की 40च्या आत रोखायचा प्रयत्न सर आम्ही करू, आणि तो त्यांनी नक्कीच केला. ज्या वेळेला पहिल्या षटकामध्ये आपल्याला महेंद्रची विकेट मिळाली, आता इथून फिरायचं नाही, इथून परत यायचं नाही, तेच दाखवलं आपल्याला. मुरली थोडासा आज मागडा ठरला, परंतु मुरलीची कामगिरी भरून काढली संदेशने आणि नंतर विवेकने सुद्धा. कारण विवेक पहिल्या 3 चेंडूवरती मला असं वाटलं की 7 धावा आल्यानंतर पुढच्या 3 चेंडूवरती काही फटके त्याच्यावरती मारले जातील, परंतु विवेकने हेच ओळखलं की आपण रोखू शकतो फलंदाजांना. आणि काही वेळेला जेव्हा तुम्ही फटके खेळायला जाता, बॉलर्सला चान्स निर्माण होतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स असे आमचे एक समालोचक नेहमी म्हणतात, आणि त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं की श्रीराम महादेववाडी संघ सेमीफायनलमध्ये जाऊ शकतो, ते स्वप्न साकार करू शकतो. गुंजन 11 कोलाड संघ ही हे स्वप्न साकार करू शकतो. पण आज काटेकी टक्कर ज्याला बाळा महाबळे म्हणाले, त्या काटेकी टक्कर मध्ये दोन्ही संघांना दाखवून द्यायला लागेल की शेवटपर्यंत सामना आपल्या हातात आहे, हे दाखवून द्यायचं. शाहरुख खान एकदा त्याच्या इंटरव्यू मध्ये म्हणाला होता की मैं जिंदगी का हर एक शॉट आखिरी शॉट होता है, यही कहकर अपनी प्रैक्टिस करता हूँ, या यही कहकर अपने आप से यही कहकर मैं सेट के ऊपर उतरता हूँ. आणि मला तेच वाटतं की अपने जीवन के वो 70 मिनट्स, यासीन सर मला वाटतं तुम्ही ते छान पद्धतीने सांगाल तुमच्या लँग्वेजमध्ये की वो 70 मिनट अभी आपके पास है. मला वाटतं यातले हे 70 मिनिट नाही, पण तो अपने जिंदगी के वो 24 गेंदे आपके पास है. या 24 चेंडूमध्ये कोणाचं भविष्य घडेल, कोणाचं वर्तमान बिघडेल, हे सांगण्यासाठी घेऊन चलतो आपल्याला माझे साथी समालोचक मित्र यासीनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद संदीप. फिर से एक बार यही आंकड़ा हमारे सामने आता हुआ, 24 गेंदे और 33 रन. जर्सी नंबर 33 शेन वॉटसन, एक महान ऑलराउंडर. पूरे विश्व में महान ऑलराउंडर बहुत कम देखने को मिलते हैं. इनफैक्ट मैं ये कहूँगा कि हर देश में एक ही पैदा हुआ है तो गलत नहीं होगा, क्योंकि दक्षिण अफ्रीका से जैक कैलिस, भारतीय टीम से कपिल देव निखंस, पाकिस्तान से इमरान खान और इसी के साथ यान बॉथम, ऐसे कुछ गिने चुने हैं जो ऑलराउंडर कहलाते हैं असल रूप में. और उनका ये जर्सी नंबर, उसी के साथ ये जर्सी नंबर हार्दिक पांड्या का भी है, और हार्दिक पांड्या भी एक लाजवाब ऑलराउंडर बनने जा रहे हैं. हालांकि उनकी शुरुआत है, और मुझे याद दिलाता है अर्थात ये नंबर जो पूरी दुनिया को जीतने के लिए निकला था सिकंदर, वो मात्र 33 साल जिया था, और ऊपर वाले ने एक मैसेज इनडायरेक्टली हमें दिया था. पूरी दुनिया का राजा होने का उनका सपना था, तकरीबन उसने मुकम्मल भी किया था, और पूरी दुनिया को जीतने वाला सिकंदर मात्र 33 साल जी सका. चलिए दोस्तों, तो ये 33 का आंकड़ा, 33 रन जीतने के लिए 24 गेंदों में फिर से एक बार एक आसान सा लक्ष्य हमें यहाँ पे नज़र आता हुआ. मगर फिर से एक बार याद दिलाना चाहूँगा, और वही मैं बार बार दोहराऊंगा कि क्रिकेट में कुछ भी आसान नहीं होता और कुछ भी मुश्किल नहीं होता, क्योंकि 6 गेंदों में 6 छक्के लगना मतलब क्रिकेट, तो 6 गेंदों में 1 रन भी नहीं आना मतलब क्रिकेट. 6 गेंदों में हालांकि 6 चौके भी आते हैं, और कभी कभी 6 गेंदों में सिंगल रन बनाना भी बहुत ही मुश्किल होता है. कभी कभी आसान सा कैच ड्रॉप होना मतलब क्रिकेट, तो कभी कभी अविश्वसनीय कैच लपकना मतलब क्रिकेट. कभी कभी नया खिलाड़ी, नया और नवेला खिलाड़ी पहली गेंद के ऊपर छक्का लगाता है, यानी क्रिकेट. और कभी कभी एक पुराना खिलाड़ी, बहुत ही मजा हुआ खिलाड़ी पहली गेंद के ऊपर आउट होता है, उसे कहते हैं क्रिकेट. बहुत ही अनप्रेडिक्टेबल ये खेल है जिसमें हर प्रेडिक्शन फेल है. अगली गेंद फुल टॉस गेंद, उसे खेल दिया बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, दंदनाती हुई निकल गई गेंद 4 रनों के लिए, और यहां पे चौके से शुरुआत होती हुई. धन्यवाद डीजे. थोड़ी सी राय और मशवरा यहां पे करना होगा. ओहो, फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे फिर से एक बार उसी रीजन में खेल दिया. 1 बाउंस गेंद फिर से एक बार दंदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए.
धन्यवाद डीजे। और देखिए वही चर्चा हो रही है, हालांकि जितनी चर्चा करोगे उतना खर्चा होगा, मगर राय और मशवरा करना भी बहुत ही ज़रूरी, क्योंकि शाम की चाय और बड़ों की राय बहुत ही मायने रखने वाली है। और यहाँ पे 2 गेंदों के ऊपर 2 चौके मुझे वीरेंद्र सहवाग याद आते हुए, क्योंकि 2011 के वर्ल्ड कप में लगातार 5 मरतबा 5 मैचों में उन्होंने पहले गेंद के ऊपर चौका लगाकर चौका जड़ते हुए शुरुआत की थी। अगली गेंद अनिकेत की। जी हाँ, इस मरतबा कुछ अजीबोगरीब अंदाज के साथ खेलने का प्रयास था, गेंद और बल्ले का शायद कोई संपर्क नहीं। जी हाँ, अंपायर जी का इशारा आता हुआ लेग बाई का आईसीसी लॉ नंबर 23 का यहाँ पे इस्तेमाल किया अंपायर जी ने, और लेग बाई के रूप में 1 रन यहाँ पे जुड़ेगा। और इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 9 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। बहुत ही बढ़िया शुरुआत, शानदार शुरुआत। इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है। एक पॉजिटिव अप्रोच के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। प्रसाद बामुगड़े के बल्ले से लगातार 2 चौके हमें देखने को मिले। 3 गेंदों का सामना किया, और इस मरतबा हवा में गेंद जरूर थी। थोड़ी देर के लिए उनका कलेजा मुंह को आया था, मगर गेंद देखिए धीरे धीरे सीमा रेखा की बाहर, 4 रनों के लिए। इसलिए दोस्तों कहा जाता है कि किस्मत भी अक्सर बहादुरों का साथ देती है। 4 गेंदों में 3 चौके हमें देखने को मिले। रन यहाँ पे बारिश की तरह बरस रहे हैं। पहले एक रन बहुत ही मुश्किल हो रहा था बल्लेबाजों को बनाना। क्या कमाल की गेंदबाजी हो रही थी। टप्पा खाने के बाद गेंद अचानक उछल रही थी, कभी नीची रहती हुई, मगर जैसे ही यहाँ पे एटमॉस्फेयर में चेंज हुआ, वातावरण में बदलाव हुआ, फिर से एक बार बल्लेबाजों को सहायता करने वाला ये विकेट हमें नजर आता हुआ। इस बीच फिर से एक बार बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, तालियों की गड़गड़ाहट सब कुछ बयान करती हुई, क्योंकि बल्लेबाजों ने जिस अंदाज के साथ हिरनों की तरह दौड़ लगाई है और आंखों आंखों में इशारा करते हुए रन चुराया है, जैसे कोई आंखों से काजल चुराता है, यहाँ पे रन चुराए जा रहे हैं। और इन 2 रनों के साथ रनों की संख्या 15 रन बिना कोई नुकसान। जैसे एक बार गेंदबाज अनिकेत, जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट, कवर के ऊपर से खेल दिया। डीप में फील्डर मौजूद नहीं है, जरूर गेंद जाएगी। सीमा रेखा के पहले ही उसे फील्ड करने में फिर से एक बार कामयाब होते हुए फील्डर नजर आए। एक लंबा चेस देखने को मिला। देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 17 रन, तकरीबन आधे रन पहले ही ओवर में जुटा लिए हैं। बहुत जबरदस्त नीम यहाँ पे बल्लेबाजों ने गाड़ी है, बहुत ही अच्छा बेस बनाया है। अब यहाँ पे अच्छे प्लेटफॉर्म के साथ में आसानी के साथ धीरे धीरे 1-1 रन बनाकर भी इस मैच को जीता जा सकता है। ये विश्वास दोनों भी बल्लेबाजों में आ चुका है। मगर दोस्तों, क्रिकेट में कब क्या होगा, कैसे होगा, कितना उलटफेर होगा, ये बताना असंभव के करीब माना जाता है। क्योंकि इसी मैदान पर हमें याद होगा नवीन बामुगड़े ने जिस अंदाज के साथ रोहा के खिलाफ हालांकि खेलते हुए, रोहा रॉयल्स के खिलाफ खेलते हुए एक यादगार मैच हमें दिखलाया था। हालांकि वो मैच को मैं देख नहीं पाया, मैं यहाँ 56 रन बनाए थे। हालांकि उस मैच को छोड़कर मैं चला गया था, इतने रन बनेंगे नहीं ये मेरा अंदाजा था। और बाद में मैं घर जाने के बाद तुषार जी शिंदे का फोन आया, वो कह रहे थे कि नवीन बामुगड़े ने वो मैच को जिताया। मुझे बिल्कुल भरोसा नहीं हो रहा था, क्योंकि जबरदस्त रनों की संख्या का आकार मुझे नजर आया और 4 ओवर में ये बना ही नहीं सकते ऐसा प्रतीत होता हुआ, मगर एक चमत्कार हुआ। वैसा ही चमत्कार अगर यहाँ पे अब गेंदबाज अगर करेंगे तो फिर से एक बार मैच में वापसी हो सकती है। मगर उसके लिए नबीतुली गेंदबाजी करनी होगी, विश्वसनीय गेंदबाजी करनी होगी, और उसी के साथ यहाँ पे आश्वासक भी गेंदबाजी करनी होगी। जी हाँ, इस तरह की गेंदबाजी करनी होगी। बल्लेबाजों को बिल्कुल समझ नहीं आई थी गेंद। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद कमर की ऊंचाई तक उठी थी गेंद और थोड़ी सी कट होती हुई बल्लेबाज को चकाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में गेंद। इसी तरह की अगर गेंदबाजी करोगे, अब नए ओवर में कल्पेश आए हैं, कल्पेश लोखंडे अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। दौड़ पड़े राइट आर्म ओवर द विकेट, प्रदर्शन जारी है। फुल टॉस गेंद करने की गलती नहीं कर सकते, मगर देखिए बहुत ही ढीले हाथों से खेला था, मात्र लॉफ्ट किया था उस गेंद को मिड विकेट की दिशा में सीधा फील्डर के हाथों में, और इसी के साथ ये पहला झटका।
धन्यवाद डीजे। देखिए दोस्तों, ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, बड़ा वो होता है जो मुसीबत में एक दूसरे के लिए खड़ा होता है। अब यहाँ पे कल्पेश खड़े होते हुए, क्योंकि कल्पेश को खड़ा रहना पड़ेगा अपनी टीम के लिए, एक अच्छी यहाँ पे गेंदबाजी का नजराना पेश करना होगा, एक तोहफा देना होगा। इस ओवर में अगर 2 या 3 रन खर्च करते हैं तो जरूर यहाँ पे वापसी होगी और फिर से एक बार मैच में वापसी होने के बाद इस मैच को जीतने की एक ललक पैदा होगी। नए बल्लेबाज इस बीच नमूदार होते हुए अल्पेश प्रसाद बामुगड़ी आउट हो चुके हैं। 5 गेंदों का सामना किया और 8 रन अपने टीम के लिए जोड़े। संदेश बाइट एक चौके की सहायता से 3 गेंदों में 8 रन बनाकर बहुत ही बढ़िया यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं। अल्पेश इस मरतबा नौसाई के एंड पर जीतने के लिए मेरे गुणलेखक जी बताते हुए 16 गेंदों में मात्र 16 रनों की जरूरत, मगर इस मैच को अगर जीतना है तो जल्दी जल्दी कम से कम 2-3 विकेट यहाँ पे चटकाने होंगे, 2-3 गेंदें बिंदी करनी होगी और बल्लेबाजों के ऊपर ये मनोवैज्ञानिक दबाव जो आया है वो ट्रांसफर करना पड़ेगा। बल्लेबाजों के ऊपर अगर मनोवैज्ञानिक दबाव जाता है तो उस दबाव में बल्लेबाज गलती करेंगे और यही करने की जरूरत है। अभी गेंदबाज कल्पेश ने लगातार 2 गेंदें बिंदी तो की है। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद बैकफुट पर ढकेला था, बल्लेबाज बैकफुट पर जाकर उसे पुल करने की कोशिश कर रहे थे, मगर डीप मिड विकेट में खराब फील्डिंग, फंबल हुए वहां के फील्डर। जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल होता हुआ। देखिए, आपके पास गंवाने के लिए रन नहीं है और इसी को कहा जाता है कि दोस्तों गरीबी में आटा गीला। आपके पास ऑलरेडी बहुत कम आटा है और वो भी गीला हो गया, अब रोटी कैसे बनाओगे। और नरेश जी सकपाल देखिए कितने कार्यरत हैं मैदान पर। ये काम भी बहुत ही बढ़िया काम है जो कि हर कोई नहीं कर सकता, और जो भी छोटा मुया हो, मोटा हो, बड़ा काम हो, यहाँ पे हर सदस्य अपने अपने कंधों पर जो जिम्मेदारी उनको सौंपी है उससे बखूबी न्याय देते हुए। नरेश सकपाल की बात नहीं सुन रही है, मगर वो बुलाती है मगर जाने का नहीं। जी 4 गेंदें हो चुकी है और पहली बहुत ही बढ़िया शुरुआत के बाद जरूर यहाँ पे कुछ रन खर्च किए हैं, मगर फिर भी कल्पेश का ये बहुत ही बेहतरीन ओवर मैं कहूँगा, क्योंकि मात्र अब तक 5 रन खर्च किए हैं। बिल्कुल बात नहीं सुन रही है। नरेश सकपाल बार बार उन्हें बुला रहे हैं बाहर, मगर बिल्कुल नहीं जाती है। अब अगर वहां पे गेंद टच होती है तो क्या होगा। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद। दो ओवर की समाप्ति हो चुकी है। अब बचे हुए 12 गेंदों में 11 रनों की जरूरत। बहुत ही आसान सा लक्ष्य यहां पे नजर आ रहा है, मगर कह नहीं सकते। यहां पे अगर फिर से एक बार अच्छी गेंदबाजी हुई और मात्र 3 या 4 ही रन खर्च हुए और कुछ विकेट यहां पे चटकाए गेंदबाज आमिर हाफिज ने, तो आमिर हाफिज यहां पे हीरो बन सकते हैं, मैच में वापसी कर सकते हैं। और आत्मविश्वास जो अब यहां पे खोया है, उनका बॉडी लैंग्वेज देखिए, थोड़ा सा उनके कंधे झुके हुए जो है वो फिर से एक बार यहाँ पे कंधे सीधे हो सकते हैं। फील्डिंग में थोड़ी तब्दीली कर रहे हैं बाएं हाथ के बल्लेबाज के लिए। एक डीप मिड विकेट, उसी के साथ एक डीप स्क्वायर लेग, एक लॉन्ग लेग मुझे नजर आता हुआ, एक शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, कवर बैकवर्ड पॉइंट और उसी के साथ एक शॉर्ट कवर, लॉन्ग ऑन और एक लॉन्ग ऑफ। और इसी बीच सैंडी देशमुख
उन्हें गुजारिश है। इस बीच गेंद हवा में तो है मगर बहुत ही बढ़िया फील्डिंग, अपने बॉडी से कवर किया था और उस गेंद को सीमा रेखा के पहले ही फील्ड करने में कामयाब। बहुत ही शानदार मैं कहूंगा प्रेजेंस ऑफ माइंड यहां पे देखने को मिला, क्योंकि थोड़ी सी भी गलती होती तो गेंद सीमा रेखा पार चली जाती है। अपने टीम के लिए 3 रन यहां पे वहां के खिलाड़ी ने बचाए। संकेत ने बहुत ही अच्छी फील्डिंग का प्रदर्शन यहां पे किया। यह जज्बा होता है अपनी टीम को जीत दिलाने के लिए, अपने आप को झोंक देते हैं, अपनी बॉडी का बिल्कुल यहाँ पे बॉडी के बारे में नहीं सोचते क्या लगेगा या कुछ होगा, कुछ टूटेगा, कुछ खरोच आएगी। इस बीच नए गेंदबाज, नई गेंद, ओहो इस मतलब ऑप्शन के बाहर टप्पा खाने के बाद कमाल की गेंद आंखों के सामने से निकल गई मगर उस गेंद को टच भी नहीं कर पाए। कमाल की गेंद थी। इस तरह की गेंदबाजी करने की अगर कला आमिर आपके पास है तो जरूर ये मजेदार मैच होने के संकेत मुझे नजर आते हुए, क्योंकि अब तक आमिर ने 2 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है। जी हाँ, इस मतलब थोड़ी सी हाफ ट्रैकर गेंद थी मगर उसका फायदा नहीं उठा पाए। लॉन्ग ऑन की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती, आसान सा कैच और एक सफलता यहां पे अर्जित करते हुए। धन्यवाद डीजे मास्टर। अब यहाँ पे देखिए आमिर हाफिज ने अपनी सोच बदली है। सोच बदलनी होगी, हम जीत सकते हैं, ये जज्बा अपने दिल और दिमाग में भरना होगा। इसलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि सोच बदलो तो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे। कश्तियां बदलने की जरूरत नहीं है, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। अगर आपको किनारे पे पहुंचना है, आपकी नैया जो भंवर में फंस रही है उसे साहिल पर लगाना है तो यहाँ पे सोच बदलनी होगी और दिशा भी बदलनी होगी। क्या कमाल की गेंदबाजी की है आमिर हाफिज ने। 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है। अभी भी 3 गेंदें आना बाकी है। बाएं हाथ के बल्लेबाज संदेश बाइट अब उनके सामने है। अगर संदेश बाइट का यहाँ पे विकेट चटकाते हैं तो ये मैच में पूरी तरीके से वापसी मैं कहूंगा। हालांकि अभी वापसी आधी अधूरी है और ये पूरी तरीके से जो कहानी लिख रहे हैं आमिर हाफिज, बहुत ही सुनहरा मौका है हीरो बनने का। ऐसे मौके बार बार नहीं आते। जी हाँ, हवा में गेंद कवर की दिशा में आसान सा कैच और संदेश बाइट बैक टू द पैवेलियन। बड़ा झटका। धन्यवाद डीजे मास्टर। बैक टू बैक 2 बल्लेबाजों को चलता किया है। आमिर हाफिज ने हैट्रिक की दहलीज पर आ चुके हैं। 8 गेंदों में 10 रनों की और जरूरत। अब यहाँ पे भारतीय टीम के जरिए से जिन्होंने हैट्रिक अपने नाम की है, ऐसे बड़े खिलाड़ी मुझे याद आते हुए चेतन शर्मा उसमें शामिल है, इरफान पठान, मोहम्मद शमी और उसके साथ साथ कुलदीप यादव, दीपक चहर। ऐसे बहुत सारे खिलाड़ी हैं जिन्होंने हैट्रिक अपने नाम की है। मगर ये हैट्रिक अपने नाम करने का जो करिश्मा है वो हर गेंदबाज का एक सपना होता है और यहाँ पे ये सपना शायद आमिर का पूरा हो सकता है और उसके लिए उसी तरह की बहुत ही बढ़िया और चकाने वाली गेंद यहाँ पे करनी होगी। 4 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है। बहुत ही किफायती गेंदबाजी। मैच में वापसी तो अब तक पूरी तरीके से नहीं हुई है मगर यहाँ पे वापसी हो चुकी है। इसका एक अंदेशा मुझे नजर आता हुआ, क्योंकि 8 गेंदें और 10 रन जो फासला है अब वो रनों का ज्यादा है। उसके मुकाबले में हम देख सकते हैं कि 8 गेंदें हैं। एक लंबा रनअप फिर से एक बार आमिर हाफिज का राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, हाफ ट्रैकर थी, उसे खेल दिया फाइनल की दिशा में। गेंद 1 बाउंस सीमा रेखा के बाहर।
4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। गेंद जो बाहर गई है उसे प्लीज लेकर आइए। मगर देखिए, एक गेंद से जितनी मेहनत की थी आमिर ने, वो आमिर खुद यहाँ पे मेहनत के ऊपर पानी फेरते हुए, हाफ ट्रैकर गेंद थी, कोई जरूरत नहीं थी। हालांकि आगे की तरफ गेंदों को डालना होगा, सीधे बल्ले से बल्लेबाजों को खेलने पर मजबूर करना होगा। और एक गलती अक्सर होती है हर गेंदबाज की हर ओवर में, और ये गेंद करते हुए एक गलती आमिर हाफिज ने जरूर की है। 5 गेंदों में 5 रन खर्च किए हैं। अब जीतने के लिए बचे हुए 7 गेंदों में मात्र 6 रनों की जरूरत। हालांकि 33 रन जीतने के लिए चाहिए थे। 4 ओवर का यह मुकाबला आसानी के साथ यहां पे ये रन सात गेंदों में 6 रनों की जरूरत है। आमिर हाफिज फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पे, स्ट्राइक एंड पर है बल्लेबाज राज बिदगावले। जी हां, इस मरतबा फिर से एक बार हाफ ट्रैकर था, मगर अंपायर जी नाराज है। अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद थी और एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा होता हुआ रनों की संख्या जा पहुंची है 28 रन। अब जीतने के लिए बचे हुए 7 गेंदों में 5 रनों की जरूरत। देखिए, अंतिम 2 गेंदें इतनी खराब हो रही है कि पूरी मेहनत के ऊपर पानी फिरता हुआ मैच में जो एक रोमांच बनाया था आमिर हाफिज ने, यहाँ पे धीरे धीरे वो एक मनोवैज्ञानिक दबाव रिलीज हो रहा है। बल्लेबाजों ने जरूर यहाँ पे राहत की सांस ली होगी, क्योंकि इसके पहले ऐसा लग रहा था कि गेंदबाजी करने वाली टीम अब यहाँ पे हावी होगी और बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव ट्रांसफर होगा। जी हाँ, इस मरतबा अच्छी गेंद जरूर थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ अपने कलाई के इस्तेमाल से मोड़ दिया था बैकवर्ड डीप स्क्वायर लेग की दिशा में। और जब तक वहां के फील्डर उस गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का। और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 30 रन, 30 फॉलोस ऑफ 3 विकेट्स। 3 विकेट के नुकसान पर 30 रन हो चुके हैं। अब जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में मात्र 3 रनों की जरूरत। 6 गेंदों में 3 रन बचाने हैं। हालांकि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में ऐसा ओवर हालांकि हमने देखा नहीं है। हमने 5 रनों का ओवर जरूर देखा है जो सचिन तेंदुलकर ने डाला था और 5 रन बचाए थे दक्षिण अफ्रीका के खिलाफ। हमने 9 रन बचाते हुए देखा है मोहम्मद शमी को। हमने 8 रन बचाते हुए देखा है जसप्रीत बुमराह को। लास्ट मैच में 6 गेंदों में जब 8 रनों की जरूरत थी तब मैच को जिताया था। 3 विकेट लिए थे और उसी के साथ मात्र 2 रन खर्च किए थे। और वैसे ही गेंदबाजी यहाँ पे इस ओवर में भी करनी पड़ेगी। मात्र 2 रन ही आप खर्च कर सकते हो 6 गेंदों में। गेंदबाज संकेत मुंडे आए हैं, लास्ट मैच के हीरो, मैन ऑफ द मैच के खिताब से नवाजे गए थे। धावीर चषक, धावीर मित्र मंडल की जानिब से ये 9वां साल। और इस प्रतियोगिता को देखने के लिए देखिए हमेशा की तरह चारों तरफ कोने कोने में सभी क्रिकेट के दीवाने मौजूद। इस मरतबा जोरदार प्रहार पहली गेंद के ऊपर, बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह सीधा ये करारा छक्का विवेक के बल्ले से। और इसी के साथ ये मैच जीत लिया है। बहुत बहुत अभिनंदन।